चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होता असा गौप्यस्फोट जो आहे तो धनंजय मुंडे यांनी केलाय। अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्यासाठीच हे षडयंत्र होता असा दावा देखील मुंडेंनी केलाय। पहाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये अशी मी हात जोडून विनंती केली होती, पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला। शिवाय या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा शिर्डीत अधिवेशन भरवण्यात आलं आणि यावेळी बोलताना मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं। सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आहे, ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली। शिवाय मैं आईना हूं, मैं आईना दिखाऊंगा अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला। एक असं आहे की धनंजय मुंडेंनी आज त्यांच्या पक्षामध्ये सहभागी झाल्यापासूनच्या प्रत्येक घटनांचा त्यांनी उहापोह त्या ठिकाणी केला, त्यांच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्यात। आता आपण जे म्हणतोय त्याच्या संदर्भातला पुढची माहिती आपण त्यांच्याशी बोललात तर नक्की ते आपल्याला सांगतील। ती 19ला ज्यावेळेला सकाळी शपथविधी 7, 7:30, 8 वाजताची शपथविधी झाला, त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको। त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी सुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता, त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं। याविषयी मुंडे साहेबच सांगतील की काय त्याच्या बाबतीत घडलं। बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला। बीडची धुरा अजितदादांच्याच हाती जाणार अशी बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली होती, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं। एकंदरीतच धनंजय मुंडेंच्या राजकीय प्रवासाला यामुळे काही प्रमाणात ब्रेक लागल्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। बीडच्या पालकमंत्री अजित पवार, न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब। सगळ्यात महत्त्वाचं, बीडचे पालकमंत्री कोण याचं उत्तर अजित पवार असं असणार आहे। न्यूज 18 लोकमतची ही बातमी खरी ठरली आहे। धनंजय मुंडेंना भोवलं मस्साजोगचं प्रकरण। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठा रोष दिसून आला। विरोधकच नव्हे तर सत्ताधारी नेतेही मुंडेंच्या विरोधात जाहीररित्या बोलू लागले। मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी जोरदार मागणी झाली। स्पेशल केस म्हणून मी आर्जव आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा। बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाला कोणाला तरी द्यावं अशी मागणी जोर धरू लागली। जनभावना पाहता बीडचा कारभार अजित पवारांकडे जाणार अशी बातमी न्यूज 18 लोकमतनं दिली। अखेर पालकमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली आहे। आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं। आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील। उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे कारभारी झाल्यानंतर विरोधकांनीही त्यांचं स्वागत केलं असून बीडची परिस्थिती आता तरी सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे। दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे। असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करतंय। दादा, आपल्याला विनंती आहे, बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा। निश्चितपणे बीडची कष्टाळू आणि अत्यंत प्रामाणिक आणि कष्टासाठी चोख असणारे लोक आपल्याला निराश करणार नाही। दुसरीकडे पालकमंत्रीपदावरून डच्चू मिळाल्यानंतर धनंजय मुंडे समोर येत आपणच पालकमंत्रीपदाला नकार दिल्याचं म्हटलंय। एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी
आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. धनंजय मुंडेंनी कारण काहीही दिलेलं असलं तरी पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून त्यांचा पत्ता कट झालाय. बीडमधील सरपंच हत्येचं प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं असून त्यांच्या अडचणी वाढल्यात जमा झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपांची राळ उठवून पालकमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी आपल्या पक्षाचे आभार मानले. पक्षातील तसंच महायुतीमधील काही लोक दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतायत. मात्र तरीही माझी भूमिका आणि वस्तुस्थितीची जाणीव असल्यानं या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे राहिले. आज कुणी निराधार आणि बिनबुडाचे किती आरोप करून मला अडकवण्याचा, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.